नमस्कार मित्रांनो, मोठा देवीचे दर्शन घेऊन आम्ही श्री क्षेत्र देवगड येथे निघालो। जय शिवशंभू मित्रांनो, मी श्याम व्यवहारे शामराव या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग बघूया श्री क्षेत्र देवगड। गुरुदेव दत्त। श्री क्षेत्र देवगड, नेवासा तालुका, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र। ठिकाणचे विशेष म्हणजे येथे सुंदर प्रसन्न अशी दत्त मूर्ती आहे, किसनगिरी महाराज समाधी आहे, शिव मंदिर आहे आणि निसर्गरम्य उद्यान आहे। देवगड हे क्षेत्र नगर औरंगाबाद रस्त्यावर नगर पासून सुमारे 66 किलोमीटरवर श्री क्षेत्र देवगड आहे। हे पवित्र क्षेत्र म्हणजे भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल। सदर मंदिर हे अत्यंत सुंदर व पवित्र क्षेत्र हे नेवासे पासून जवळच आहे। सदर देवस्थान परमपूज्य श्री किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे। देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला आहे। आमच्या ग्रुपमधील वाणीजी यांची तक्रार होती की तुमच्या मागच्या व्लॉगमध्ये माझा व्हिडिओ आलेला नाही, म्हणून यावेळेस व्लॉगमध्ये मी त्यांच्यावर फोकस केलेला आहे। वाणीजी यांनी आनंदित होऊन जय गुरुदेव दत्त असा जयघोष केला। त्यानंतर ग्रुपमधील देवरेजी म्हटले की आम्ही सुद्धा ग्रुपमध्ये आहे, आम्हाला सुद्धा या व्हिडिओमध्ये घ्या। अरे आहे का? मंदिरात आत प्रवेश केल्यानंतर मध्यभागी गौमातेची सुंदर अशी मूर्ती आहे। गौ माता की जय हो। येथे सुंदर अशी प्रसन्न दत्त मूर्ती आहे। दत्त मंदिर देवगड प्रवरा नदीवर ही सुंदर घाट बांधलेला आहे। या परिसरात खूप वृक्षारोपण करण्यात आलेले आहे। या ठिकाणी नौका विहारासाठी सुद्धा सुविधा आहे, बोटिंग साठी सुविधा केलेली आहे। देवगडला प्रत्येक गुरुवार, एकादशी, दत्त जयंती, महाशिवरात्र आणि किसनगिरी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो। पालखी सोहळा पाहिला की आपले मन तृप्तच होते। श्री क्षेत्र देवगड हे नेवासा पासून 14 किलोमीटर अंतरावर आहे। अतिशय विलोभनीय निसर्ग सौंदर्य, वळसा घालून जाणारी प्रवरा नदी अशा रम्य ठिकाणी हे देवस्थान आहे। सदर स्थान अत्यंत पवित्र व प्रासादिक आहे। अत्यंत विलोभनीय बांधकाम, अतिशय रम्य परिसर, भरपूर वृक्षसंपदा यामुळे हे ठिकाण प्रेक्षणीय आहे। येथे अनेक सत्व पुरुष व सिद्ध पुरुष यांच्या वास्तव्याने येथील पावित्र्य खूप वाढलेले आहे। अत्यंत सर्वांग सुंदर प्रसन्न दत्तमूर्ती हेच येथील प्रमुख आकर्षण आहे। येथील मूर्ती समोरून हटावेच नाही, येथेच उभे राहावे, येथेच बसावे असे वाटते। संपूर्ण मंदिर परिसरच अत्यंत मंगल व पवित्र स्पंदनाने भारावलेला आहे। या मंदिर परिसरात सातत्याने चालू असणारे मंत्र उच्चारण मंदिराच्या पवित्र वातावरणात भरच टाकते। या मंदिर परिसरात दत्त महाराज मंदिर, शनी महाराज, मारुती, मच्छिंद्रनाथ महाराज, गोरक्षनाथ महाराज, नारद मुनी, मार्कंडेय मुनी, सिद्धेश्वर, पार्वती, श्री गणेश व कार्तिक स्वामी अशी स्थाने आहेत। श्री दत्त मंदिराच्या बाजूलाच श्री किसनगिरी महाराजांची समाधी स्थान आहे। येथील महाद्वारच मंदिराची भव्य दिव्य स्वरूपाची कल्पना देते। येथील गोपुरे अत्यंत सुंदर आहेत। मंदिराचे पूर्ण बांधकाम संगमरवरी दगडातून झालेले आहे। मंदिरास 4 फूट उंचीचा सोनेरी कळस आहे।
मंदिराच्या मागील बाजूस प्रवरा नदीकाठी नौका विहार अर्थात बोटिंग आहे। याचा आनंद आपण घेऊ शकतो, परंतु रात्री आम्ही तेथे असल्यामुळे आम्ही तेथे जाऊ शकलो नाही। मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला समोर अशी एक भव्य दिव्य इमारत दिसते। ही इमारत म्हणजेच भक्तांची निवासाची व्यवस्था आणि भोजन प्रसादाची व्यवस्था आहे। अतिशय कमी खर्चामध्ये येथे राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था मंदिराच्या ट्रस्टतर्फे करण्यात आलेली आहे। ही व्यवस्था आम्हाला खूपच आवडली। ठिकाणी देवरेजी यांनी बासरी वाजवून आम्हाला आनंदित केले। त्यांना बासरी वाजवत येत नसल्यामुळे तरी सुद्धा त्यांचा प्रयत्न हा चांगला होता। धन्यवाद देवरेजी। भोजनाच्या आस्वादानंतर आम्ही येथे टेस्टी आईस्क्रीमचा आनंद सर्वांनी घेतला। श्री क्षेत्र देवगडला आल्यानंतर मनाला शांती लागते व मन प्रसन्न होते हे ऐकले होते, मात्र येथे आल्यानंतर हा अनुभव आम्ही प्रत्यक्षात घेतला आहे। तुम्ही सुद्धा श्री क्षेत्र देवगडला भेट देऊन हा अनुभव नक्की घ्या। अशा प्रकारे सुभाषचंद्र बोस शाखेच्या एक दिवसाच्या अविस्मरणीय सहलीचे शेवटच्या देवस्थानाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो नाशिकला। या सहलीचे आयोजन आणि नियोजन करणाऱ्या आपल्या सर्व स्वयंसेवक मित्रबंधूंचे मनपूर्वक आभार, धन्यवाद। मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या एक दिवसीय सहलीचे सर्व व्हिडिओची लिंक आपणास दिलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, आपले चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर अगोदर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्रीराम।